काय ग माझे मैना? अवे राघू बोल ना माझे मैना. सांगू का? सांग. ऐका मग माझी लावणी. सांग ना. अवे कारभारी बोल राधा. डोईवर पाटी मी आली तुम्हासाठी, डोईवर पाटी मी आली तुम्हासाठी, असे राहू नका लांब लचकार. अवयाना अवघ्याना आंबा तोतापुरी घ्याना, आंबा तोतापुरी घ्याना, आंबा कोल्हापुरी घ्याना, आंबा कोल्हापुरी घ्याना, आंबा कोल्हापुरी. अवयाना अवघ्याना लावू नका लांब लचकार. अवयाना आलो ना. अवघ्याना येतो. आंबा तोतापुरी घ्याना, आंबा तोतापुरी. आंबा कोल्हापुरी घ्याना, आंबा कोल्हापुरी. झाली तुझी लावणी पाहून झालं. लावणीचा विरोधी नाही मी, पण मी माझा वडिलोपार्जित धंदा सोडू शकत नाही. नाही. राधा काय वा? मला एक सांग. का? हा आंबा घ्या. कायसाठी आंबा घेऊ? अव हे लावणी आहे व. लावणी होय का? हो. म्हणून मी काय म्हणतो राधा. काय व? ऐक. ए आ माझा विरोध नाही लावणीला, मग काय म्हणता? पण माझे काही विचार आहेत. कोणामुळे मिळालं तुला स्वातंत्र्य? आज माझ्या समोर माझ्या डोळ्यात डोळे टाकून बोलायची तुझी हिंमत कोणाची पुण्य आहे? कोणाची? कोणाची पुण्य आहे? कोणाची आहे? अरे तुझ्या नशिबात फक्त चूल आणि मूल होत, पण काही अशा थोर व्यक्ती आहेत की त्यांच्या पुण्याईने तुला माझ्यासोबत बोलण्याची संधी मिळाली. बापरे. नाहीतर बायकोच्या नशिबात फक्त चूल आणि मुलच होता सुरुवातीला. असं काय सांगतो मी. काय? माझ्या सावित्री आईची पुण्य आहे. अरे बाबा राधा, त्या सावित्री आईने त्या ज्योतिबाची साथ घेतली आणि स्त्री शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे म्हणून महिलांची पहिली शाळा काढली. त्या सावित्री आईची पुण्य आणि म्हणून मला म्हणायचं आहे राधा. काय? त्या रमानक दिली त्या रमानक कर्तव्य स्त्री गुण सावित्री समान ग, सावित्री समान. मला साथ दिली त्या रमान ग, दिली त्या रमान. तुम्हाला दुरावात करते मी साथच देते. पगले त्या माझ्या भीमा बाबासाहेब परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले होते. रमाईने पत्राद्वारे कळवलं. कसं? कोट्यावधी जनतेच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी तुम्ही गेले आहात. असं तर तुम्ही तुमची काळजी घ्या, इकडे मी सर्व परिवार सांभाळतो. असं कोण असेल ती?
कोण कोण असेल कोण म्हणून एका गायकाने एका लेखकानं लिहिली होती की पत्रात लिहिते रमा. असं हा? लिहिलं नव्हतं ना पत्राद्वारे लिहिलं होतं होतं का नाही? हो. आता तू कशी आहेस का बरं तुझा माझ्यासाठी विरोध? अरे बाबा मी वाईट नाही बोलत राधा. त्या थोर पुरुषांचे विचार घे. मला वाटलंच होतं का की या चीज भवन मध्ये आली हा. तर हा माया घरचे हो. असे रागू आणि काऊन बोलून बोलून राहिले राहिलो तुझ्या संग काम अवा नाही होत. बायाकडून काम घेवायचा असला तर माझा चिकनाव चपडाव ओय. आणि काम झालं तर कडावर होता का बा? मी कळावरही न होत. एवढ्या शाईने माणसाची यायला विचार बरं एखाद्या माणसाची ताकद आहे का? जेवण झाल्यावर कोणता माणूस ताटावरच बसून राहते? तुम्ही बसता ना मग माया काम झाल्यावर मी तेथीच राहू का? काऊन नाही बाजूला राहायचा नको कोणाला जेवण झालं. सांगजान? अरे जेवण झाल्यावर ताटाच्या बाजूला नको होऊ का म्हणतो? कायले हो जान काहून तेथीच मी राहू म्हणीन बसून? तवरिकले उठाच नाही असा भरला न भरला हातही भरला ठेव. तसंच ठेव हा? तू आली का जवळ ए पगले म्हणून मी काय म्हणतो राधा? काय म्हणता अशी रतलाची अशी. सावित्री आई माझी रमाई तू चारित्र्याचे जा सुखी होशील तो जीवन भर. कवितारसात राधा ऐक विचार कवितारसात घर 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 ऐक विचार